नमस्कार. रोखोकवर आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. महामार्गानजीकची दारू विक्रीची दुकानं बंद करण्यात आल्यानं सध्या एकच खळबळ उडाली आहे. खरं तर दारूबंदी हा विषय आजचा नाही आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून तो चर्चेत आहे. दारूबंदी केल्यास एक आदर्श राज्य निर्माण होऊ शकतं अशी आशा दारूबंदीच्या समर्थकांना आहे. तर संपूर्ण दारूबंदी शक्यच नाही, ती एक फसलेली बाब आहे असं त्याचे विरोधक मानतात. गुजरात, बिहार, लक्षद्वीप, मणिपूर, मिझोराम, नागालँड अशा काही राज्यांमध्ये आपल्याकडे दारूबंदी आहे. तर महाराष्ट्रात वर्धा, गडचिरोली यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात देखील संपूर्णपणे दारूबंदी करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता राष्ट्रीय आणि राज्य महामार्गानजीकची दारूची दुकानच नव्हे तर बिअर बार, पब, हॉटेलमधली मद्य विक्री यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. खरं तर 2004 मध्येच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं हायवे नजीकची दारू विक्रीची दुकानं बंद करण्याचं धोरण आणलं होतं. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलं. डिसेंबर 2016 मध्ये राष्ट्रीय महामार्गांसोबतच राज्य महामार्ग त्याच्यावरची 500 मीटर अंतरावरची मद्य विक्री बंद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. 20,000पेक्षा कमी असणाऱ्या शहरात ही मर्यादा 220 मीटरवर आणण्यात आली. त्यामुळे 31 मार्च 2017 यानंतर महाराष्ट्रात तब्बल 15,699 मद्य विक्री परवाने रद्द झाले. महामार्गावर प्रत्येक सेकंदाला दर 4 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. हायवेवर होणाऱ्या अपघातातल्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचं प्रमाण सर्वात जास्त आहे. यापैकी बहुसंख्य अपघात हे दारू पिऊन बेपरवा बेभान वाहनं चालवणाऱ्या तळेरामांमुळे होतात ही वस्तुस्थिती आहे. या बेभान यमदूतांना चाप लावण्यासाठी सुप्रीम कोर्टानं बंदी घातली खरी, पण त्यामुळे सगळेच राज्य महामार्ग असलेल्या आसामसारख्या राज्यात जवळपास संपूर्णपणे दारूबंदीच झाली. केरळ, पंजाब, तेलंगणा, आंध्रा या राज्यांना याचा फार मोठा फटका बसला. प्रश्न हा आहे की हायवे नजीकची मद्य विक्री बंद करून रस्ते अपघात खरोखरच थांबणार आहेत का? यापैकी किती अपघात दारू पिऊन गाडी चालवल्याने होतात? किती अपघात रस्ते आणि वाहनं खराब सदोष आहेत त्यामुळे होतात? मग त्याची जबाबदारी कोणाची? याबाबतची अधिकृत आकडेवारी सरकारकडे आहे का? डान्स बार, दारू विक्री अड्डे यामुळे खून, बलात्कार, चोऱ्या होतात. मग संपूर्ण दारूबंदीच का केली जात नाही आपल्याकडं? फक्त हायवेवरची दारूबंदी का? बरं, ज्या राज्यात दारूबंदी आहे तिथं रस्ते अपघात कमी होत आहेत का? तिथे गुन्हे कमी होत आहेत का? हायवे नजीकचे बार, परमिट रूम बंद केल्यानं दारू पिण्याचं प्रमाण समाजातलं कमी होणार आहे का? दारूची प्रतिष्ठा कमी होणार आहे का? ज्यांना दारू प्यायची इच्छा आहे ते 500 मीटरहून अधिक लांब जाऊन दारू पिणार नाहीत कशावरून? हायवे नजीक दारूबंदी केल्यानं तब्बल 10 लाख लोकांचे रोजगार बुडतील असं ट्विट नीती आयोगानंच केलेलं आहे. एकट्या महाराष्ट्रात जवळपास 15,000 दुकानं बंद झाली आहेत. लाखभर लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासनाला शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहेत, विकास कामांसाठी निधी अपुरा पडतोय. अशा वेळी 7,000 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडणं आर्थिकदृष्ट्या आम्हाला परवडणार आहे का? नक्की काय टार्गेट करतोय आपण? दारू पिऊन अपघाताला कारणीभूत ठरवणाऱ्या तळेरामांना चाप लावणार आहोत की दारूबंदी हेच आपलं अंतिम लक्ष आहे? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. दारू बंद, महामार्ग सुरू. दारूबंद, महामार्ग सुरू. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. महामार्गापासून 500 मीटर अंतरावरची दारू आणि मद्य विक्रीची दुकानं बंद करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचा मोठा फटका राज्यातील दारू विक्रीची दुकानं, परमिट रूम, रेस्टॉरंट, बार आदींना बसलाय. तब्बल 15,699 मद्य विक्री परवाने रद्द करावे लागणार आहेत. महाराष्ट्र सरकारला सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावं लागणार आहे. एवढंच नव्हे तर अधिकृत दारू विक्री दुकानं बंद झाल्यानं अवैध दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची भीती असून हा प्रकार कसा थांबवावा असा प्रश्न सरकारला पडलाय. राज्य सरकार सुप्रीम कोर्टाचा निकाल पूर्णपणे त्या निकालाची अंमलबजावणी करणार आहे. 15,000च्या जवळपास दुकान शॉप बंद होणार आहे, रेस्टॉरंट बंद होणार आहे. रेस्टॉरंट म्हणजे मद्य विक्री करणे, बिअर बार त्यांचं लायसन कॅन्सल होईल, मद्य विक्रीचे परवाने रद्द होतील. झाले आजपासून आम्ही कुठलंही रिन्युअल करणार नाही. 7,000 कोटी रुपयाचं नुकसान राज्य सरकारचं होईल.
दारू पिऊन गाडी चालवल्यानं महामार्गावर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं हा बंदी आदेश जारी केलाय. महामार्गापासून 500 मीटर तर 20,000पेक्षा कमी वस्ती असणाऱ्या शहरात आणि गावात 220 मीटरपर्यंत मद्य विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र या आदेशामुळे अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांवर गंडांतर आलंय. तर दुसरीकडे राज्य सरकार आणि पालिकेच्या ताब्यातील रस्ते अशी वेगवेगळी वर्गवारी न झाल्यानं त्याचा फटका मद्य विक्रेत्यांना बसलाय. डीपी रोड आहेत ना, आणि डीपी रोड नाही आहे समजा तर स्टेट हायवे तर ते दाखवा कसं स्टेट हायवे. कारण जे प्रॉपर डिपार्टमेंट आहे, जे प्रॉपर ज्या रोडबद्दल ते माहिती देऊ शकतात, त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटला माहिती दिली की ते डीपी रोड आहेत. बाकीचे 4 जिल्ह्यांनी आतापर्यंत डिनोटिफाईड रूट केलेले आहे, ज्याच्यामध्ये जळगाव आहे, जालना आहे, लातूर आहे आणि कोल्हापूरचा एक तालुका आहे. तशीच आमची एक अपेक्षा आहे की आमचे रोड पण सिटीतले डिनोटिफाईड करण्यात यावे, जे की आमचे व्यवसाय वाचतील, टुरिझम इंडस्ट्री बूस्टअप राहील असं आमचं म्हणणं आहे. तसं आम्ही एक प्रस्ताव देतो आहे महानगरपालिकेला. येत्या 28 तारखेला GB बहुतेक ते ठरावावर येईल आणि पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये डिनोटिफाईड जाण्याचे प्रयत्न झाले पाहिजे. जानेवारीपासून तर मार्चपर्यंत 200 कोटी रुपयाचा ड्रॉप झालेला आपल्या याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ॲज कम्पेअर टू लास्ट इयर. मला वाटतं याचा साधारणपणे एक 800 कोटी रुपयाचा फटका याच्यामध्ये बसू शकेल. लायसन्स फीचा याच्यातला पार्ट कमी असेल, पण ह्या आउटलेटच्या माध्यमातून जी विक्री होत होती त्याच्यावरती जे एक्साईज ड्युटी कलेक्शन होत होतं त्याचं कॉम्पोनंट जास्त असेल. या बंदीमागे न्यायालयाची भूमिका उदात्त आहे, पण मद्य पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी अधिकृतपणे व्यवसाय करणारे मद्य विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाच त्याची जास्त किंमत मोजावी लागणार आहे का? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. दारूबंद महामार्ग सुरू या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. बावनकुळे साहेब, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत राज्य निमंत्रक महाराष्ट्र दारूबंद संघर्ष समिती गिरीश फोंडे. गिरीश फोंडेजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग. गडचिरोलीहून डॉक्टर अभय बंग या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. डॉक्टर अभय बंग, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत तृप्ती देसाई. तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्ता आहेत, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष आहेत. तृप्ती देसाई, आपलं स्वागत. आणि दिल्लीहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत हॉटेल असोसिएशनचे समन्वयक आणि विश्लेषक तहसीन पूनावाला. तहसीन पूनावाला, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. आणि हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, हे देखील आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचंही स्वागत. सुरुवात करूया अभय बंग यांच्यापासून. अभय बंग, 2 गोष्टी सांगितल्या जात आहेत. एक म्हणजे राज्याचं उत्पादन बुडतंय. एकीकडे राज्य आर्थिक स्थिती अत्यंत दोलायमान आहे. आज माननीय उच्च न्यायालयाने त्याच्याबद्दल ताशेर देखील ओढलेत की एकीकडे आर्थिक परिस्थिती ठीक नसताना आपण शिवस्मारकाचा घाट का घालताय, तर दुसरीकडे ज्याच्यातून उत्पन्न मिळतं आहे त्या दारू मद्य विक्रीवर बंदी आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ असं जस्टिस KR यांनी सांगितलं. इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक हेल्थ. आपली या निर्णयावरची प्रतिक्रिया काय आहे? तुम्ही याच्याकडे कसं बघता? एकीकडे रेव्हेन्यू बुडतोय, रोजगार बुडतायत, तर दुसरीकडे दारूबंदी येते. अभय बंग. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला अतिशय योग्य निर्णय. जगामध्ये रोग आणि मृत्यूची जेवढी कारणं आहेत त्याची जी सर्वोच्च 10 कारणं आहेत त्यामध्ये दारू आणि तंबाखू ही 2 कारणं आहेत. त्यामुळे दारूचा प्रश्न हा निव्वळ काही वंशीचा प्रश्न किंवा कोणाच्या नैतिक अनैतिक वाटण्याचा प्रश्न असा उरलेला नाही. रोग आणि मृत्यूंचं एक प्रमुख कारण आता दारू. त्यामुळे रस्त्यावरनं जे मी मला उद्या एक प्रश्न विचारतो की ज्या बसचा ड्रायव्हर किंवा ज्या कारचा ड्रायव्हर दारू प्यालेला त्यात तुम्ही बसाल का? साधारणपणे प्रतिक्रिया राहिली नाही, मला बसून मरण्याचा धोका घ्यायचा नाही. आता मी जेव्हा रस्त्यावर चालतो, सायकल चालवतो किंवा मोटरसायकल चालवतो तेव्हा समोरचा ड्रायव्हर दारू प्यालेला नाही त्याची शाश्वती कोण द्या? म्हणजे माझा जीव धोक्यात टाकला जातो जेव्हा महामार्गांवरती, रस्त्यांवरती मोहमयी दारूचे बोर्ड लागतात, दुकानं दिसतात आणि तो ड्रायव्हर त्याच्या मोहात पडतो. जीव मात्र माझा आणि तुमचा धोक्यात पडतो. म्हणून सुप्रीम कोर्टने असे 1.5 लाख जीव वाचवण्यासाठी हा आदेश दिलेला आहे. तो अगदी योग्य आहे असं मी मानतो. मी
इंग्लंडमध्ये तरी वेगळी पद्धत आहे बरं का. इंग्लंडमध्ये तर पद्धत आहे की जर कोणी महामार्गावर दारू पिऊन गाडी चालवताना आढळला तर त्याला ज्या हॉटेलमध्ये किंवा ज्या पबमध्ये तो दारू प्याला असेल त्या मालकाला जबाबदार धरलं जातं. तर भारतातल्या हॉटेल आणि बारवाल्यांचे सौभाग्य माना त्यांना यासाठी गुन्हेगार ठरवलं जात नाही, पण किमान त्यांची दारूची दुकानं महामार्गावरून हटवून अन्यत्र करण्याचा हा आदेश आहे, ते दुकानं बंद करण्याचा आदेश नाही. आता हा जो प्रश्न आहे की महसूल बुडणार, महाराष्ट्रामध्ये दारू विक्रीपासून किती महसूल मिळतो? 15-16 हजार कोटी रुपये आणि काही त्याच्यावर व्हॅट असा महसूल मिळतो. पण ढोबळ अंदाज असा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीच्या आधारे की महाराष्ट्रातले लोक जवळपास 50,000 कोटी रुपयाची दारू वर्षाला पितात. काय रॉबिन हुडच्या लुटारूपणाचा मामला आहे की लोकांनी दारू प्यायची किंवा शासनाने लायसन्स देऊन लोकांना दारू पिऊ द्यायची, त्यांच्या खिशातनं 50,000 कोटी रुपये काढायचे आणि त्याच्यातनं 15,000 रुपयाचा विकास करायचा. दारू बंद जर झाली तर अपघात कमी होतात. बिहारची आकडेवारी सांगते, चंद्रपूर जिल्ह्याची आकडेवारी सांगते. दारू बंदी झाली तर 100% नाही पण 60% दारू मात्र कमी होते. हे गडचिरोलीच्या दारूबंदीचा आमचा अभ्यास. ओके. त्यामुळे दारूबंदीमध्ये लोकांच्या खिशात पैसे वाचतात. म्हणून जसं गुजरात मॉडेलचं नाव हे सरकारनं किमान गुजरात मॉडेलचं तारीफ करतं. बरोबर. नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये कोणत्याही दारूच्या विकासाशिवाय 13 वर्ष मुख्यमंत्री पद आणि गुजरातचा विकास केला. त्यामुळे महाराष्ट्राला विकासासाठी दारूच्या लुटीच्या पैशाची गरज. अगदी बरोबर आहे. अभय बंग साहेब, तुम्ही 3 मुद्दे मांडलेत. एक म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी दारूतून येणाऱ्या पैशाची गरज नाही, दारू बंदी झाल्यानंतर अपघात देखील कमी होतात. ही सगळी आकडेवारी आपण मांडलेली. आपल्यासोबत तहसीन पुनावाला आहेत. तहसीन पुनावाला, या मुद्द्यांचं उत्तर आपण कसं देणार? तहसीनजी. मी सगळे मुद्द्याचे एक एक करून उत्तर देणार आहे, लेकिन माय रिक्वेस्ट इज कि मी हा डिबेट 2 लेवलवर करायचे है मला. तो फर्स्ट जो अभय जी ने मुद्दे उठाए उस पर मैं बात करूँगा, फिर दूसरे लेवल पे हम आगे इस डिबेट में चर्चा करेंगे. देखिए, अभय जी ने कुछ यूके के लॉज के बारे में कहा, ये बात सत्य नहीं है. यूके में मैं खुद पढ़ाई कर चुका हूँ. अगर आप ड्रिंक करते, ड्राइविंग करते, आपको 6 महीने इम्प्रिजनमेंट होता है, 3 साल तक इम्प्रिजन हो सकते हैं. रेस्टोरेंट का लाइसेंस कैंसिल नहीं होता. ये एक प्रपोजल था यूके में, इसको इम्प्लीमेंट नहीं किया गया, बट वो अभी मुद्दा नहीं है. लास्ट वीक मेरी वाइफ और मैं किसी के साथ डिनर कर रहे थे और वो एशिया के सबसे लार्जेस्ट, जो दुनिया के एक सबसे बड़े लिकर कंपनी के जो ब्रांड है, लिकर कंपनी ब्रांड है, उनके एक एशिया हेड के साथ हम लोग डिनर कर रहे थे. उन्होंने हमें एक आंकड़ा दिया. एशिया के अंदर 2 ऐसे राज्य हैं जिसमें सबसे ज़्यादा उनकी शराब, उनकी जो ब्रांड है वो बिकती है. वो 2 राज्य है गुजरात और पाकिस्तान. अभय जी ने अभी गुजरात की बात की. गुजरात में सबसे अधिक शराब की बिक्री होती है. अब तीसरी बात, अगर आप नेशनल हाईवे स्टैटिस्टिक्स देख ले, जो एक्सीडेंट्स होते हैं वो नेशनल एवरेज के मुकाबले उतने ही है, सम्मानित है. अब मैं आपको कुछ आंकड़े के साथ बात करना चाहता हूं. हिंदुस्तान में आपने कुछ आंकड़े दिए कि 1.5 लाख एक्सीडेंट सालाना हाईवेज पर होते हैं. उसमें से 6,000 से 8,000 लोगों की मृत्यु बिकॉज ऑफ ड्रिंकिंग एंड ड्राइविंग होती. इन आंकड़ों को मैं मानता हूं और ये बहुत गलत है, बहुत ही दुख वाली बात है. लेकिन उससे अहम बात ये भी आज है और हमारे सामने एक और मुद्दा है. आज अगर आपने होटल्स को, रेस्टोरेंट्स को, दुकानों को जो हाईवे पे है उन्हें बंद कर दिया, 10 लाख लोग बेरोजगार हो जाएंगे. 10 लाख लोगों पर 2 या 3 लोग जो निर्भर है, 20 या 30 लाख लोगों की आप जिंदगी को अफेक्ट कर रहे हो. क्या आप उन लोगों के साथ जस्टिफाइड आप हो जिस तरह से आप उनसे बिहेव कर रहे हो, व्यवहार कर रहे हो? क्या, और जो लार्जर मुद्दा है मुझे ये उठाना है, क्या सुप्रीम कोर्ट गवर्नमेंट के डोमेन में आ सकती है? लेकिन वो मुद्दे पर मैं बाद में बात करना चाहता हूं. आज हम 10 लाख लोगों की जिंदगी को अफेक्ट कर रहे हैं, उस पर भी हमारी चर्चा करनी चाहिए. तहसीन पुनावाला, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. 10 लाख लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे, पण जे 10,000 काय म्हणू ज्याला आपण निरपराध लोक मरतात त्यांच्या आयुष्याच्या प्रश्नाचं काय? गिरीश पोंडे, काय सांगाल? एक तरी सुप्रीम कोर्टनं जो निर्णय दिलेला आहे, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली, म्हणजे लोकांना, नागरिकांना या देशातल्या सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागलं कारण सरकार अपयशी ठरलेलं आहे.
आणि ज्याचं हे तहसील पुनावाला समर्थन करतायत त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे, जो अभयजींनी विचारला आणि उदय सर तुम्हीही सांगितलं की तुमच्या तहसील पुनावाला यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने, कोणीही असो ते महिला असो पुरुष, त्यांनी दारू घेतले चालेल का? म्हणजे दुसऱ्याच्या कुटुंबावरती जर घालायचं असेल तर ते चालतं आणि आपल्या कुटुंबावरती आल्यानंतर मग त्याचं संरक्षण केलं जाईल. मला एक दुसरा मुद्दा याचे सांगायचा ज्याचा रोजगारांचा मुद्दा उपलब्ध केला. अनेक समाजामध्ये अनेक अशा पद्धतीचे अवैध धंदे सुरू असतात ज्याच्यामध्ये लोक इन्व्हॉल्व असतात. मटका सुरू आहे, बाकीचेही सुरू आहेत. लोक आता दहशतवादामध्ये गुंतलेत, त्यांचा काय रोजगार बुडाला, मटका बुडतोय म्हणून त्यांचा रोजगार बुडतोय म्हणून तोही चालू ठेवूया का? जे अवैध गोष्टी आहेत आणि ज्याचा तुम्ही तहसील पुनावाला तुम्ही ठरवू शकत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 47 मध्ये सांगितलेलं आहे की लोकांचं स्वास्थ्य राखणं हे राज्य सरकारचं काम आहे आणि बिकॉज स्टेट गव्हर्नमेंट फेल्ड इन दॅट, सो दॅट्स व्हाय कोर्ट इंटरफिअर. गिरीश फोंडे, जसं लोकांचं स्वास्थ्य राखणं हे काम आहे तसंच त्या लोकांचा रोजगार हा देखील तेवढाच महत्वाचा आहे असं त्याच्यावर आर्ग्युमेंट केली जाऊ शकते. याच्यावर आर्ग्युमेंट काय होऊ शकते हे मी फक्त तुम्हाला सांगतोय. त्याचं समर्थन अथवा त्याचा विरोध मी आता या क्षणाला करत नाही. आपल्या सोबत उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. टफ टाइम, एकीकडे सरकारकडे पैसे नाहीत, दुसरीकडे विकास कामं अडून राहिलेत, शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्याकरता पैसे नाहीत आणि म्हणजे काय म्हणतात ते उपाशाच्या घरी 13वा महिना आला अशी परिस्थिती आहे की आत्ता नेमकी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली आणि आता उत्पादन शुल्क आणखीन बुडणार आहे. बोला, सरकारची काय भूमिका आहे? शासनाचा महसूल बुडतोय हा काही मोठा प्रश्न नाही आहे. शासनाकडे अनेक उत्पन्नाची साधनं तयार करता येतील, शासन त्याचे प्रयत्न करेलही. पण मुळात या निर्णयामुळं एक भीती सरकारला आहे की सरकारचं व्हिजिलन्स आणि साऱ्या सिक्युरिटीज आहे त्या खूप ताकदीने मजबूत कराव्या लागतील. कारण जेवढा महसूल बुडतो आहे त्यापेक्षाही जास्त राज्याला चिंता आहे की अवैध प्रकारचा व्यवसाय जो सुरू होईल तो कसा त्याला डॅमेज कंट्रोल करायचं. आणि राज्यामध्ये आत्ताच मी माननीय अण्णा हजारे साहेब यांच्या माझ्या 5 बैठक झाल्या, मी मंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये ग्रामरक्षक दल आणतो आहे, आम्ही निर्णय करतो आहे मोठ्या प्रमाणात अवैध दारूवर कंट्रोल करण्याचा. पण यामुळं सर्वात जास्त भीती अशी आहे, जी राज्य सरकारला चॅलेंज आहे ते स्वीकारले आहे राज्य सरकारने, की राज्यामध्ये अवैध दारू जी फोफावेल राज्यामध्ये ती खूप मोठ्या प्रमाणावर कंट्रोल करायला लागणार आहे. आणि त्याकरता आता ते एक मोठं चॅलेंज सरकारसमोर आहे. 7,000 कोटीचा महसूल या माध्यमातून कमवायचा की दुसरे इन्कम सोर्स तयार करायचे, आपल्यासोबत हेरंब कुलकर्णी आहेत. हेरंब कुलकर्णी, महसूल बुडला याचा फारसं दुःख किंवा महसूल बुडण्याची चिंता मंत्री महोदयांना नाही आहे, परंतु अवैध दारू त्याची विक्री वाढू शकते आणि त्याच्यावर वचक ठेवायला जी यंत्रणा लागते त्या यंत्रणेच्या सक्षमतेविषयी ते आत्ता प्रश्नचिन्ह, तयारीविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत. आपण काय सांगाल? मला यंत्रणेच्या तयारीपेक्षा यंत्रणेची नियत चांगली नाही हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो. मी चंद्रकांत बावनकुळे यांना फक्त एकच उदाहरण देईल की कार्तिकी एकादशीपासून आत्तापर्यंत 6 ड्राय डे आले. माझ्या तालुक्यातल्या एका गावी रोज एका गावामध्ये एक महिला दारू विकते. मी दर ड्राय डेच्या दिवशी सकाळी 9 वाजता उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना फोन करतो. ते जातात आणि फक्त फोटो बंद घराचा काढून आणून देतात. त्या तुमच्यातलंच कोणीतरी अधिकारी त्यांना फोन करून सांगतं, ही वस्तुस्थिती आहे. आज अवैध दारूच्या बद्दल सगळ्यात मोठी नियत स्वच्छ नाही आहे डिपार्टमेंटची, हा भाग आहे. मी तुम्हाला उदयजी एक विनोदी परिपत्रक सरकारचं सांगतो की 2001 साली पोलीस महासंचालकांनी असं एक पत्रक काढले महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटनी दर महिन्याला असं वरच्या अधिकाऱ्यांना लिहून द्यायचं की आमच्या विभागात कुठे अवैध धंदे चालू नाहीत. दुसऱ्या पोलीस स्टेशननी त्या ठिकाणी येऊन चेक करायचं आणि हे द्यायचं. महाराष्ट्रात हे कर्मकांड गेले 17 वर्ष रेग्युलर चालू आहे, परंतु अवैध धंदे पण चालू आहेत आणि कागदावर मात्र दारूबंदी नेले. मला गंभीरपणे फक्त एकच मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की अवैध धंद्यांच्या संदर्भात बावनकुळे साहेब, आमची अपेक्षा अशी आहे कार्यकर्त्यांची की याच्याबद्दलचे कायदे कडक करा. आज दारूबंदीचा जो कायदा आहे, दारू पकडल्यानंतर हा अजामीनपात्र गुन्हा असला पाहिजे, तो जामीनपात्र गुन्हा आहे. काल माझ्या गावामध्ये 1 लाख रुपयाची दारू पकडली, अहमदनगर जिल्ह्यातला अकोले तालुका, आणि तो आरोपी जो दुकानाचा मालक आहे तो काल सकाळी कोर्टामध्ये हजर राहिला आणि दुपारी त्याला कोर्टाने सोडल्याचं. कारण आपले कायदेच इतके तकलदू आहेत की आपला हा कायदा अजामीनपात्र नाहीये. एक मार्चला तुमच्या विभागाने जे पत्रक काढले अण्णा हजारेंची चर्चा करून त्याच्यामध्ये तुम्ही पुढचा मुद्दा मागण्या अगोदर आपण जो पहिला मुद्दा मांडला त्याचं उत्तर आपण थेट घेऊया.
चंद्रशेखर बावनकुळे, तुमच्या हेतूंबद्दल शंका नाही आहे, तुमच्या खात्याच्या ऊर्जेबद्दल शंका नाही आहे, परंतु सवाल आहे तो मुळात कायद्यातल्या तरतुदींचा. ते कायदे आपण कसे बदलणार आहोत? जर अजामीनपात्र असेल तर माणसं खुलेआमपणे दारूची विक्री करतील, अपघात होतील, गुन्हेगारी होतील, बलात्कार होतील, सगळं होईल. परंतु त्यानंतर बाहेर येण्याकरता जर त्याला 2 मिनिटं लागणार असतील आणि एक वकील पुढे येऊन त्याला सोडवत असेल सहज शक्य, तर मग या सगळ्याचा अर्थच काय राहिला? हो, ही बाब खरी आहे की राज्यामधला जो कायदा आहे तो कायदा अत्यंत कमजोर आहे. मी आणि माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी बसून आता एक निर्णय घेतला आहे आणि लवकरच तो निर्णय इम्प्लिमेंट होणार आहे. राज्यामध्ये जे 3दा अवैध दारू पकडला जाईल ज्यांच्याकडे, त्यांना मोका लावायचा हा निर्णय आम्ही घेतो आहे. पुढच्या अधिवेशनात हा निर्णय येईल? हा, त्याच्यापूर्वी येतो आहे, त्याच्या आधी येईल. त्याच्या आधी. हेरम कुलकर्णी, आर यू हॅपी? हेरम कुलकर्णी, तुम्ही समाधान व्यक्त करताय का की पुढच्या अधिवेशनाच्या आधी हे शासन 3दा अवैध दारू विकणाऱ्या माणसाला पकडल्यानंतर त्याला थेट मोक्का लावणार आहे? हेरम कुलकर्णी, एक मिनिट, हेरम कुलकर्णी, आर यू हॅपी नाव? नाही, मी समाधानी नाही. याचं कारण मी ग्राउंड रियालिटी सांगतो की या कायद्यामध्ये जे म्हटलं की 3 वेळा झाल्यानंतर आम्ही मोक्का लावू. अनेक गावांमध्ये जिथं दारूबंदी आहे तिथे 12-12 वर्ष अनेक गुन्हे दाखल झाले. परंतु माझ्या तालुक्यातल्या राजूर नावाच्या गावामध्ये जो कार्यकर्ता त्याचा तडीपारीचा पोलिसांनी हेरमजी एकच आहे याच्यामध्ये की शासनाचे नवीन कायदे येत आहे. दुसरा आम्ही निर्णय करतोय की ज्या व्हेकलमध्ये अवैध दारू पकडली गेली त्या व्हेकलला सुद्धा आम्ही सरकार जमा करणार आहोत. ग्रामरक्षक दल मजबूत करणार आहोत. या दारूचा सर्वात मोठा जर प्रॉब्लेम असेल तर जो आमचा सकाळी एखाद्याची दारू अरेस्ट केली किंवा एखादा आरोपी पकडला संध्याकाळी जमानतून घरी जातो, त्याचा जो त्या ठिकाणी साक्षीदार पलटून जातो. त्यामुळं कन्व्हिक्शन रेट नाही आहे आणि कन्व्हिक्शन जर करायचं असेल तर आपल्याला मजबूत साक्षीदार लागेल आणि त्याकरता आपण एवढा कायदा इतका मजबूत करतो आहे की पुढच्या काळामध्ये तुम्हाला दारूच्या व्यसनाबद्दल शासन किती गंभीर आहे, दारू पिणाऱ्या आणि अवैध दारूबद्दल शासन किती गंभीर आहे याचं तुम्हाला उदाहरण दिसतील. माननीय अण्णा हजारे साहेबांनी स्वतः 15 बैठक घेतल्या, मी स्वतः 15 बैठक घेतल्या आणि याच्यामध्ये आपण जिल्हास्तरीय समित्या करतो आहे, स्टेट लेवलची एक मोठी समिती करतो आहे. त्या ठिकाणी जे दारूबंदीमध्ये चांगलं काम करतात व्यसनमुक्तीवर, राज्यातल्या 3 मोठ्या संस्थांना आपण बक्षिसं जाहीर केले आहेत. मोठ्या प्रमाणावर शासनाने निर्णय घेतला मागच्या 6 महिन्यामध्ये. आणि मी तुम्हाला आवर्जून कुलकर्णीजी सांगेल की महाराष्ट्र शासन हे अवैध दारूच्या विरुद्ध कठोर झाला आहे. एका दिवशी कोणत्याही निर्णयाचं तुम्हाला इम्प्लिकेशन त्या ठिकाणी परिणाम दिसणार नाही, पण मी आपल्याला आवर्जून सांगेल पुढच्या 1 वर्षात महाराष्ट्रामध्ये कडक कायद्यामुळं अवैध दारूला आळा बसल्याशिवाय राहणार नाही. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षांना तृप्ती देसाई गेले अनेक दिवस या प्रश्न लावून धरतायत. मंदिर प्रवेशानंतर त्यांचं पुढचं टार्गेट अर्थातच हे दारू किंवा मद्य विक्री बंद व्हावी आणि विशेषतः ज्याचा महिलांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्या मुद्दा लावून धरतायत. तृप्तीजी, बंधनं जेवढी घातली जातील तेवढी तोडण्याची उर्मी वाढते असं इतिहास आपल्याला सांगतो. बंदी हाच एक मार्ग आहे, कायदा हाच एक मार्ग आहे का जनजागृती हा मार्ग आहे असं आपल्याला वाटतं? व्हॉट इज बेस्ट? नाही, जनजागृती करून बंदी घालणं हा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. आणि मगाशी जसं बावनकुळे सरांनी सांगितलं की सरकारला महसूल बुडण्याची चिंता नाही, मग करा ना दारूमुक्त महाराष्ट्र. नुसता हायवेवर आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागतच आहे, परंतु 500 मीटरच्या आतमध्ये मग आता दारू विकली जाते, अवैध धंदे वाढतायत. परंतु आज मगाशी जसं हेरम कुलकर्णींनी सांगितलं की खऱ्या अर्थानं अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालत आहेत? पोलिसांच्याच आशीर्वादाने. आणि हे का कुठे उत्पादन शुल्काच्या मंत्र्यांना माहीत नाही का? हप्ते कोण घेतंय? आज आमच्यासारखे कार्यकर्ते जेव्हा अवैध धंद्यांविषयी फोन करतात, आमचा फोन पोचल्यावर तिथं अवैध धंदा बंद होतो आणि मग तिथं अधिकारी पोचतात आणि कारवाई होत नाही. आणि मग 3 गुन्हे दाखल झाल्यावरच मोक्का कारवाई का? तुम्ही करा ना कारवाई, एकदा अवैध धंदा पकडा आणि मोक्काची कारवाई करा. अशी जर कारवाई केली तर खऱ्या अर्थानं जे आहे त्या अवैध धंद्यांना आळा बसेल. अपघाताचं प्रमाण तर आहेच, परंतु दररोज महिला ज्या मार खात आहेत, दररोज अपघात बलात्काराचे प्रकरणं वाढत आहेत, छेडछाडीची प्रकरणं वाढत आहेत. आज महिलांचा शाप मिळणारा महसूल राज्याला पाहिजेच कशा?
कशाला? अशा शाप मिळणारा महसूल करून राज्याचा विकास कधीच होणार नाही. आणि मला बावनकुळे सरांना सांगायचं आहे, आपण एक चांगले मंत्री आहात, आपण मनावर घेतलं तर सर्व काही करता असं एक आम्ही ऐकिवात आहोत. मला वाटतं आपण जर खऱ्या अर्थानं राज्य दारूमुक्त केलं तर नक्कीच आपली इतिहासात नोंद होईल. खऱ्या अर्थानं महिला ज्या आहेत त्या आपल्या मागे उभ्या राहतील. आणि जसं आपल्या सरकारने सांगितलंय की महिलांसाठी आजचे दिन येतील, खऱ्या अर्थानं जर सगळ्यांसाठी आजचे दिन आणायचे असतील तर आपल्या नेतृत्वाखाली आपण मंत्री असताना आणि आपल्या सरकारने तातडीनं जे आहे ते दारूमुक्त महाराष्ट्र करावं. हे सगळं खरं आहे, परंतु तृप्ती देसाई मुद्दा असा आहे की पूर्णपणे दारू बंदी झाल्यानंतर जी अवैध दारू वाढते त्याचे परिणाम अत्यंत भयानक असतात हे देखील समोर आलंय. त्यामुळे हे सगळं करताना, कायद्याची अंमलबजावणी करताना, कायदा तयार करताना अनेक गोष्टींचा विचार करत जनजागृतीचा आधार घेत हे करता येईल का? एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय दारू बंद, महामार्ग सुरू. दारूबंद महामार्ग सुरू या विषयावर रंगलेली चर्चा आपण पाहताय. आपल्या सोबत चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश फोंडे, अभय बांग, हेरम कुलकर्णी, तृप्ती देसाई आणि तहसीन पुनावाला आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी तृप्ती देसाई यांनी काही खडे बोल सुनावल्याने काही प्रश्न उपस्थित केले. चंद्रशेखर बावनकुळे काय सांगाल? तृप्तीताईला माझी त्या ठिकाणी या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की त्यांच्या भावनात्मक त्यांनी जे मांडलं आहे की राज्यामध्ये सरसकट दारूबंदी करून टाकावी. सरसकट दारूबंदी केल्याने कधीच त्या ठिकाणी प्रश्न सुटणार नाही. राज्यामध्ये जेव्हा 1973च्या पूर्वी वैध लायसन्स नव्हते, अवैध व्यवसाय होता दारूचा, तेव्हा मद्य विक्रीकरता ऑफिशियल शॉप देण्यात आले. आणि राज्यामध्ये आजही 73 नंतर आपण एकही शॉप वाढवलं नाही. केवळ आपण रेस्टॉरंटला बिअर बार एवढंच लायसन्स देतो. तात्पर्य आहे की मालवणीची घटना काय घडली, पांगरमलची घटना काय घडली, जेव्हा राज्यामध्ये कुठलाही वैध व्यवसाय बंद होतो, अवैध सुरू होतो. आणि हा मार्ग सर्वात चांगला त्यांनी सांगितलेला की व्यसनमुक्ती ही जनजागरणाने केली पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण देईल. नागपूरमध्ये, विदर्भामध्ये, छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशमध्ये 4 लाख परिवाराला व्यसनमुक्त, दारूमुक्त करण्याचं काम परमात्मा एक सेवक या मंडळाने केलं. म्हणजे परमात्मा एक सेवकसारखं मंडळ 4 लाख परिवाराची दारू सोडू शकतं, ही धमक त्याच्यामध्ये निर्माण झाली. मला वाटतं राज्यामध्ये आपण अशा संस्थाला प्रोत्साहन देऊ, राज्यामध्ये अशा संस्था आणू की ज्या लोकांना दारूपासून बाहेर करेल. आणि याच्यामध्ये मी आपल्याला खूप जबाबदारी सांगतो आहे, हा सुरुवात केली राज्य सरकारने. व्यसनमुक्तीचे त्या ठिकाणी जो चांगलं काम करेल राज्यामध्ये त्याला पुरस्कार देणे, 26 जानेवारीला सत्कार करणे त्यांचा, हा मार्ग सुरू केला आहे. तृप्ती देसाई, यू आर नॉट हॅपी विथ दिस? तृप्ती देसाई, तुम्ही याच्यावर खुश नाही आहात? अजिबात नाहीये. तुम्ही ते म्हणताय सरसकट दारूबंदी केल्यावर काही होणार नाही. म्हणजे तुम्ही आज राज्य उत्पादन शुल्काचे मंत्री आहात, तुम्ही करा ना सरसकट बंदी. होईल नाही होईल आणि नंतर अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालणार आहेत? परवा मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की सरसकट दारूबंदी केल्यावर अवैध धंदे चालतील. अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालणार आहेत? सरकारने अवैध धंद्याची जी विक्री आहे ती बंद केली पाहिजे. त्या लोकांवर जे आहे ते अजामीनपत्र गुन्ह्याची नोंद केली पाहिजे, त्यासाठी कायदा केला पाहिजे आणि मग सरसकट दारूबंदी केली पाहिजे. करत नाहीत आणि सरकार फक्त बोलण्यासाठी म्हणताय की आम्हाला महसूल नकोय. अभय बंग आपल्या बरोबर आहे. तृप्ती देसाई, तुम्ही मुद्दा मांडलाय. तृप्ती देसाई, तुम्ही मुद्दा मांडलाय. अभय बंग, प्रत्येक गोष्टीकडे पाहायचे आपल्याकडे 2 मार्ग असतात. एक मार्ग अत्यंत आदर्श असतो आणि दुसरा मार्ग हा व्यवहार्य असतो. समस्या इथे येते की आदर्श मार्ग व्यवहार्य नाही असं वाटतं काही लोकांना आणि व्यवहार्य मार्ग हा आदर्श वाटत नाही काही लोकांना. या दोघांच्या संघर्षामध्ये आमच्याकडे अनेक गोष्टी आज भिजत गोंगड्यासारख्या पडल्या आहेत. संपूर्ण दारूबंदी केल्यानंतर त्याला पूर्णपणे यश येत नाही, हा एकीकडचा इतिहास आहे. परंतु त्यामुळे गुन्हे आणि अपघात कमी होतात, हाही दुसरीकडचा इतिहास आहे. कायदा केल्यानं प्रश्न सुटत नाहीत, परंतु काही प्रमाणात जरब बसते असं समोर येत आहे. हे असं असताना जनजागृती हे सर्वात मोठं शस्त्र आहे असे वारंवार आता चंद्रशेखर बावनकुळे सांगतायत की कायद्यापेक्षा सुद्धा, संपूर्ण बंदीच्या कायद्यापेक्षा सुद्धा जनजागृती आणि दारूची प्रतिष्ठाच मुळात कुटुंबातून कमी करणे हा मार्ग जास्त व्यवहार्य आणि आदर्श या पातळीवर आपल्याला योग्य वाटत नाही का? अभय बंग, प्रथम मला
महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री श्री बावनकुळे यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि या शासनाचे अभिनंदन केलं पाहिजे, राज्य शासनाचं. त्यांनी धाडसी विधान केलं की बुडणाऱ्या महसुलाची शासनाला चिंता नाही आणि उलट आम्ही अवैध दारू बंद करण्यासाठी उत्तरोत्तर कडक कायदे करणार आहोत. मी मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्या मुनगंटीवारांनी आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये चंद्रपूरमध्ये दारूबंदी करून घेतली, त्या मुनगंटीवारांकडनं देवेंद्र फडणवीस सारख्या सुसंस्कारी नेत्यांकडनं आणि नरेंद्र मोदीच्या भाजप पक्षाकडनं मला हीच अपेक्षा आहे. पण पुढचा मुद्दा असा की चांगल्या नीती आणि चांगले हित हे अंमलबजावणी म्हणून याची अंमलबजावणी कशी करणार हा कळीचा प्रश्न आहे. एक विधान त्यांनी केलं, अवैध वाटते उदाहरणात त्यांनी मालवणीचं प्रकरण सांगितलं. पण लक्षात घ्यावं, महाराष्ट्रात दारू मोकळीपणे उपलब्ध आहे. भारतामध्ये मालवणी सारखे जेवढे विषारी दारूचे कांड झाले झाले आहे, दारूबंदीमुळे विषारी दारूचं प्रमाण वाढत नाही. एवढंच होतं मानली जात. मी गडचिरोली जिल्ह्याच्या आकडेवारीसाठी सांगू इच्छितो की दारूबंदीमुळे इथली दारू 60% कमी झाली, पण 60% कमी झाली. आता ही कशी कमी होऊ शकते हा जो प्रश्न आहे तुमचा, निव्वळ जनजागृतीने दारू कमी होत नाही, निव्वळ दारूबंदीने होत नाही. या सगळ्यांचा समन्वय पाहिजे, ज्यामध्ये व्यापक जनजागृती पाहिजे, दारूबंदीची व्यसनमुक्तीचा उपचार पाहिजे आणि व्यापक प्रमाणात जनसहभाग पाहिजे. ग्रामसभा, ग्रामरक्षक दल, स्थानिक क्रिया यांचा सहभाग पाहिजे. आणि खरं म्हणजे तशा प्रकारचा एक प्रयोग मुक्तिपथ नावाने गडचिरोली जिल्ह्यात सुरू झालेला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आणि स्वयंसेवी संघटनांसोबत चारही मार्ग मिळून दारू कमी करण्याचा प्रयत्न आहे. आणि निकालात आपल्याला तुम्ही नेमका मार्ग सापडेल दारू कशी बंद करायची. पण एक फक्त पुरावा देऊन थांबणार आहे. जगामध्ये 26 देश असे आहेत की जिथे दारू भारतापेक्षा 1/4 कमी आहे. भारतामध्ये पर कॅपिटा पर इयर 4000 ml ऍब्सोल्यूट अल्कोहोलची दारू प्यायली जाते. आकडेवारीचा आधार वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन स्टॅटिस्टिकल रिपोर्ट 2015. पाकिस्तानमध्ये, आता कान उघडून ऐका, भारतामध्ये 4000 ml दारू प्यायली जाते. पाकिस्तानमध्ये WHOच्या आकडेवारीनुसार फक्त वर्षाला प्रतिमानसी 100 ml दारू प्यायली जाते. बांगलादेशमध्ये 200 ml दारू प्यायली जाते. बुद्धिस्ट बर्मा आणि थायलंड आणि श्रीलंकेमध्ये बरीच कमी दारू प्यायली जाते. त्यामुळे दारूचं नियंत्रण सामाजिक पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवर करता येतं. ते शून्य कधीच होत नाही, पण ते 100% वैध दारूपासून कमी करत करत 25% आणता येतं. यासाठी सामाजिक मूल्य आणि संस्कृती, सरकारी कायदे, व्यापक जनजागृती, व्यसनमुक्तीचा उपचार आणि शासनाने बेकायदेशीर दारूला कडकपणे नियंत्रण करणं, या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर प्रश्न शून्यावर नाही आणता येत, पण 100%वरनं 25%वर आणता येईल. 75% दारू कमी करता येईल. मला या संपूर्ण विवेचनानंतर तहसीन पूनावाला यांच्याकडे जायचं आहे. तहसीन पूनावालाजी, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की कोर्टानं या संदर्भात पाऊल उचललं नाही. 2004 साली तत्कालीन रस्ते वाहतूक मंत्रालयानं याच्यावर पाऊल उचललं आणि त्यांनी तशी सूचना केली की हायवेच्या लगतचे जे बार आहेत ते बंद केले जावेत. मग त्यात स्टेट गव्हर्नमेंटचे रस्ते जे तेही आले. म्हणजे याच्यावर पाऊल उचललं ते तुमच्या आमच्यासारखेनं जनतेनं निवडलेल्या सरकारने उचललं आहे. सरकारने उचललेल्या पावलाला पॉलिसी ही कोर्टानं बनवलेली नाही. त्यांनी फक्त त्या पॉलिसीचे नॉर्म बनवलेले आहेत. 500 मीटरचा नॉर्म त्यांनी दिलेला आहे. यू कॅन आर्ग्यू विथ द नॉर्म, बट द पॉलिसी इज डिझाईन बाय द गव्हर्नमेंट विच यू अँड आय हॅव चोजन. तुमचं आर्ग्युमेंट याच्यावरचा
बिल्कुल सही। वो कोर्ट के जजमेंट में भी कोर्ट ने यही आर्ग्यूमेंट की है, चीफ जस्टिस कहलार ने, कि उन्होंने सिर्फ नॉर्म्स को चेंज किया है, पॉलिसी गवर्नमेंट की ही थी। सही बात है उस चीज़ को, लेकिन मेरा वही मुद्दा है कि जहाँ पर एक जमहूरियत, एक लोकतंत्र में कोर्ट इज मेंट टू इंटरप्रेट द लॉ, कॉन्स्टिट्यूशन, और सुप्रीम कोर्ट जो है एक कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट है। आज की तारीख में हो ये रहा है कि सुप्रीम कोर्ट बेल्स के ऊपर बैठ रही है, सुप्रीम कोर्ट पॉलिसीज़ के ऊपर बैठ रही है, पॉलिसीज़ को ट्वीक कर रही है। सुप्रीम कोर्ट का काम है कॉन्स्टिट्यूशन को इंटरप्रेट करना, ना कि गवर्नमेंट की पॉलिसीज़ को ट्वीक करना, ना कि गवर्नमेंट की पॉलिसीज़ को डिसाइड करना। अगर उस पॉलिसीज़ के अंदर कहीं पर कॉन्स्टिट्यूशनल चैलेंज आता है, कोर्ट हैज ऑल द राइट कि उस पॉलिसी को स्ट्राइक डाउन करे, बट कोर्ट फ्रेमिंग द पॉलिसी इज अगेंस्ट द प्रिंसिपल्स ऑफ डेमोक्रेसी। ये एक बात होगी। तहसीन पूनावाला, तहसीन कोर्ट इज नॉट फ्रेमिंग द पॉलिसी। बहुत सारे आंकड़े सब में उस पे तहसीन यू आर ट्विस्टिंग द फैक्ट। तहसीन जी, मैं आपको बोलता हूं, मी पाहिलेलं आहे केआर यांचा, जस्टिस केआर यांचा जजमेंट, त्याच्यामध्ये दे आर नॉट फ्रेमिंग द पॉलिसी, दे आर फ्रेमिंग द नॉर्म। त्या नॉर्म विषयी चर्चा होऊ शकते। आणि मला ह्याच्या पुलीकडे बोला तहसीन जी, गो अहेड। अगर गवर्नमेंट, एक मिनट मैं जवाब देता हूं, अगर सुप्रीम कोर्ट वाज नॉट फ्रेमिंग द पॉलिसी, विद ड्यू रिस्पेक्ट टू द सुप्रीम कोर्ट, तो सुप्रीम कोर्ट ने जहां पर फिर से एजी मुकुल रोहतगी जी और बाकी स्टेट्स ने अपने सबमिशंस दिए कि विद इन 500 मीटर्स ये क्यों प्रैक्टिकल नहीं है, किस तरह से पॉलिसी इवॉल्व हुई है। देखिए, आपने बताया 2000 काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। गिरीश फोंडे, काय सांगाल? Mr. Punawala, this seems very laughable thing. It's like a joke that you are talking about the democracy. The people who are forcing people to the death, they are talking democracy. माझ्याकडे इथं हे जजमेंट आहे, हे जजमेंट पुनावालांनी पुन्हा एकदा त्यांनी वाचावं इंग्लिशमध्ये, त्यांना चांगलं इंग्लिश समजतं दिसतं। मला एक गोष्ट इथं महत्त्वाची सांगायची आहे, केवळ अपील केली, याचिका दाखल केली म्हणून सुप्रीम कोर्टचा संविधानिक हक्क आहे की ते या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमध्ये पॉलिसी म्हणून पण लक्ष हस्तक्षेप करू शकतं। दुसरी गोष्ट मला याच्या जाता जाता सांगायची आहे की बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं की या अमुक संस्था ह्या सगळ्या गोष्टी करतायत, संस्थांच्या जबाबदारी हे ढकलतायत, ही अत्यंत निषेधार्ह गोष्ट आहे। सरकारने याच्यासाठी पाऊल उचललं पाहिजे, ज्याच्याबद्दल सरकारने करायला पाहिजे। उदय सर, मला सांगायला आवडेल तुम्हाला, मागच्या काही वर्षांपासून केवळ यांचं सरकार नाही, अगोदरचे सरकार 0.1% समाज कल्याण विभाग जो आहे यांचा दारूबंदी खातं हे प्रबोधनावर खर्च करतं। आम्ही मागणी करत आलो, अण्णा हजारे सहित डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि बाकीचे अभयभंग सर आहेत की हा जो टक्का आहे तो वाढला पाहिजे, तो वाढला पाहिजे। कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता एक प्रश्न हेरंब कुलकर्णी यांना, हेरंब कुलकर्णी, रस्त्यावरचे अपघात कमी व्हावेत, दारू पिऊन अपघात कमी व्हावेत म्हणून हायवे लगतचे आपण दारूचे गुत्ते बंद करतोय, परंतु तिथे काय फक्त पिऊन गाडी चालवणारे लोकच दारू पितात का? दारू पिण्याचं जर लायसन एखाद्या व्यक्तीकडे असेल आणि जर तो ते पिऊन गाडी चालवत नसेल तर त्याचा दारू पिण्याचा जो काही भाग आहे त्याच्यावर आपण गदा आणू शकता का, असा प्रश्न आता मद्य विक्रेत्या संघटनेकडनं केला जातोय। याच्यावर आपण काय उत्तर द्याल? अबाउट दोज हू ड्रिंक बट दे डोंट ड्राईव्ह। याच्यातलं उत्तर असं की अशा पद्धतीने डोक्यावर पाटी नसते की तुम्ही दारू कुठल्या भावनेने, पण जी याचिका दाखल केली त्यातली फक्त एकच आकडेवारी आपल्यासमोर ठेवतो, म्हणजे या प्रश्नाचं गांभीर्य पुनावालांच्या लक्षात येईल की पानिपत ते जालंधर हा 291 किलोमीटरचा हायवे आहे आणि त्याच्यावर या हरमंदर सिंगने बिअर बार आणि दारूची दुकानं मोजली, ती 185 दारूची दुकानं आहेत, म्हणजे जवळपास 400 मीटरवर एक दारूचं दुकान आहे। आणि आजच सकाळी मी ॲक्सिडेंट्स इन इंडिया नावाचा एक रिपोर्ट वाचला, त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स किती आहेत 509, लाईफ सपोर्ट सिस्टीम किती आहेत 140, ॲक्सिडेंटल हॉस्पिटल किती 140, म्हणजे 50 किलोमीटरच्या रेंजमध्ये जी खरोखर हायवेवर आवश्यक आहे त्या गोष्टी 50 किलोमीटरच्या रेंजमध्ये, आणि ज्या दारूमुळे अपघात होऊन माणसं मरू शकतात त्याची संख्या मात्र फक्त 400 मीटरच्या आसपास प्रचंड दारूची दुकानं आहेत। तेव्हा प्रश्न याचं गांभीर्य हे दारूबंदी आणि दारूबंदी नाही याचं नाही, जे हरमंदर सिंगने याचिका दाखल केली तो दारूबंदीचा कार्यकर्ता नाही हे या ठिकाणी इच्छितो। उलट त्याच्यामुळे तहसीन पुनावालाजी, आपण काय अल्टरनेट सुचवाल? मला कल्पना आहे की काही महामार्ग, राज्य महामार्ग आणि स्टेट हायवेज आणि नॅशनल हायवेज हे शहराच्या मध्यभागातून जात आहेत,
तिथे अत्यंत दाट लोकवस्ती आहे, बिल्डिंगच्या खाली दारूचं दुकान आहे, बिल्डिंगच्या खाली बिअर बार आहे आणि त्या बिअर बारला एका रात्रीत तुम्ही बंद केलं, ज्याच्या डेकोरेशनवर लाखो करोडो रुपये खर्च झाले असं लॉजिक मांडलं जातं. तिथे आज शेकडो रोजगार बुडलेले आहेत. तिथे त्या हॉटेलची व्हायबिलिटीच आता प्रश्नचिन्हांकित झालेली आहे. हा तुम्हाला जाचक जर वाटत असेल तर याचे दुष्परिणाम वगळून तुम्ही काय ऑल्टरनेट सुचवताय तहसीन पुनावाला? टू बी फेअर इनफ विथ यू. उससे पहले आपकी स्टूडियो में जो व्यक्ति है जैकेट के अंदर बार बार मुझ पर पर्सनल टिप्पणी करे, मैं उसका जवाब देना चाहता हूँ. इतनी इलॉजिकल बात कर रहे हैं. 500 मीटर पे अगर आप शराब पीकर गाड़ी चलाओगे तो एक्सीडेंट हो गया, 700 मीटर पे अगर आप शराब पीकर चलाओगे तो एक्सीडेंट नहीं होगा. आज की स्थिति ये है, अगर हिंदुस्तान को इवॉल्व करना है, यहाँ पे मंत्री साहब है, आपकी हाईवेज पे मॉडर्न पुलिसिंग, वीडियो कैमरास, मॉडर्न टेक्नोलॉजी जैसे अन्य देशों में आते, उसके हिसाब से आप दारूबंदी कर सके, ना कि किसी चीज को बैन करना. बैन कहीं पर भी काम और सक्सेसफुल नहीं हुआ है. अब हम आते हैं आपके सवाल पे. कुछ लोग हैं जिन्होंने करोड़ों रुपए इन्वेस्ट किया है. आप एक 5 स्टार होटल को कहां से उठाकर किधर शिफ्ट कर दोगे? 5 स्टार होटल है, चाहे वो दिल्ली के हाईवेज पे हो, चाहे वो गुड़गांव के हाईवेज पे हो, चाहे वो महाराष्ट्र के हाईवेज हो, वो स्टेट गवर्नमेंट पॉलिसी, नेशनल गवर्नमेंट पॉलिसी की वजह से लोगों ने वहां पे इन्वेस्ट किया है. मेरा सवाल कोर्ट पे वहां आता है, गवर्नमेंट पॉलिसी बनाती है, क्या कोर्ट्स को ये अधिकार है उन पॉलिसीज को लास्ट मिनट पे कट करना? जो आप जिस चंडीगढ़ में व्यक्ति की आप बात कर रहे हो जिनका एक्सीडेंट हुआ, उस व्यक्ति को मैं पर्सनली जानता हूं. उसकी पिटीशन वाज नॉट फॉर होटल्स, उसकी पिटीशन सिर्फ ठेकों को लेकर थी. ठेकों से सुप्रीम कोर्ट ने होटल्स पर आ गई है. होटल्स पर करोड़ों रुपए का इन्वेस्टमेंट हुआ है, वहां पे लाखों एम्प्लॉइज है, लाखों एम्प्लॉइज ने लोन लिया है, होटल्स ने लोन लिया है. उनके बारे में आपने सोचा? 10 लाख लोग आज अनएम्प्लॉयड हो गए. ये सिर्फ ऑर्गेनाइज सेक्टर है. अनऑर्गेनाइज सेक्टर्स, इतनी सारी होटल्स अपनी रेटिंग्स खो जाएगी. और अभय बांग ने एक बात कही गुजरात के इन्वेस्टमेंट में, कहा गुजरात ने प्रगति की. गुजरात कभी भी जीडीपी में, हिंदुस्तान के जीडीपी में टॉप 6 में नहीं था. और गुजरात ने एक स्टडी किया कि क्यों वो टॉप 6 में नहीं है. कभी भी एफडीआई क्यों नहीं आ रहा गुजरात में? उसकी एक वजह थी कि मॉडर्न इंडस्ट्री इसलिए नहीं आ रही क्योंकि नाइट एंटरटेनमेंट नहीं गुजरात में. गुजरात ने मोदी जी के नीचे स्पेशल एसईजीज बनाने की प्रयत्न किया जहां पे वो अल्कोहल सर्व कर सके. पॉलिटिकली कामयाब नहीं हो पाए. तो आप इस डिबेट पर आकर गलत फैक्ट्स देकर पर्सनली किसी को इंसल्ट कर रहे हो, जो एक दूसरा पैनलिस्ट है. ये बात मुझे सही नहीं लगती. तहसीन जी आप ऑल्टरनेट क्या देंगे? तहसीन जी ऑल्टरनेट क्या देंगे? तहसीन जी ऑल्टरनेट क्या देंगे? ऑल्टरनेट ये होगा कि मंत्री जी यहाँ बैठे हुए, ऑल्टरनेट ये होगा कि मंत्री जी यहाँ बैठे, केंद्र में मोदी जी बैठे और ऑपोजिशन पार्टीज सब मिलकर आए, पार्लियामेंट के अंदर और असेंबलीज में इसको डिस्कस करें. और यहां पर जिन लोगों ने इन्वेस्ट किया है, जो लोग गवर्नमेंट की पॉलिसीज की वजह से होटल्स डाले हुए हैं, गवर्नमेंट की पॉलिसीज की वजह से जिन्होंने इन्वेस्ट किया है, उनके आप कोई ना कोई बीच का रास्ता निकाले, कोर्ट में रिव्यू पिटिशन डालें. आपण कार्यक्रमाचा शेवट तहसीन आपण कार्यक्रमाचा शेवट करताना जाऊया चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे. चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही अभय बंग यांचं अत्यंत लॉजिकल आणि अत्यंत जोरदार असं प्रतिपादन ऐकलं. तृप्ती देसाई यांनी काही फॅक्ट्स आपल्या समोर ठेवले, तर हेरम कुलकर्णी याचा एक संपूर्ण आयाम आपल्या समोर मांडला. त्याचबरोबर एक मुद्दा देखील आहे की राज्य सरकारच्या पॉलिसीनुसारच हे बिअर बार आणि रेस्टॉरंट उघडले गेले होते. आज त्यांना अगदी मध्यावर असं सोडून, मझारमध्ये सोडून तो धंदा हा संपूर्णपणे गाळात घालणं आत्ता शासनाला परवडणार आहे का? अशा प्रकारची अनेक लॉजिक त्याच्या समर्थनार्थ मांडली जात आहेत. जनजागृतीचा एक प्रचंड मोठा पर्याय आपल्या समोर येतोय. या सगळ्यावर शासनाला काय भूमिका अंतिमता घ्यावी लागणार आहे? पुनावाला अभय बंगजी आणि सर्वांनी जे मांडलं आहे यामध्ये 2 गोष्टी क्लिअर आहे. राज्यामधले अवैध दारू बंद करणे, त्याला व्हिजिलन्स वाढवणे, पोलिसिंग करणे, राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामरक्षक दल तयार करणे, अवैध व्यवसायाला आळा घालण्याकरता व्हेकल शासन जमा करणे, हे उपाय आहे. मी तेवढ्याकडेच सांगितलं होतं मागे मगा की परमात्मा एक सेवकाचं उदाहरण दिलं. करेक्ट. त्यांनी 4 लाख परिवाराचं व्यसनमुक्त केलं. अशा संस्था आपल्याला देशामध्ये, राज्यामध्ये त्यांना भरीव मदत करून, जसं सांगितलं की CSR आम्ही खर्च करत नाही, तर राज्याच्या दारूबंदीवर प्रोव्हिजन ॲक्ट जो आपला आहे, राज्यात दारूबंदी कायदा आहे, या कायद्याला कडक करण्याकरता जे पावलं उचलतो आहे आपण. पण यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर व्यसनमुक्तीवर पैसा खर्च करणे, गावागावामध्ये पथनाट्य निर्माण करणे,
याकडे ज्याचा उल्लेख आपल्याकडे अभय बांग यांनी केला त्याच्यावरच तुम्ही शेवटी आणि दुसरं जे पुनावाले यांनी सांगितलं की आज ही बाब खरी आहे की राज्याने आणि लायसन्स दिल्यामुळं रेस्टॉरंटला लायसन्स दिलं, इटिंग लायसन्स दिलं, मग बिअर बारचं लायसन्स दिलं, 5 स्टार हॉटेलला लायसन्स दिलं आणि आज ही बाब खरी आहे की लाखो कोटी रुपयाचं नुकसान त्या प्रायव्हेट प्लेयरचं झालं आहे, ज्यांनी रेस्टॉरंट टाकले, ज्यांनी 5 स्टार हॉटेल टाकले, ज्यांनी 7 स्टार हॉटेल टाकलेलं आहे. यामध्ये माझा एवढाच मुद्दा आहे आता की आपल्याला त्यांना वाऱ्यावर सोडायचं, त्यांनी आता रेस्टॉरंट टाकलं आहे, रेस्टॉरंट चालवावं काही प्रश्न नाही आहे, पण ही बाब खरी आहे की राज्यामध्ये सारे रेस्टॉरंट ओसाड पडलेले आहे. काही लोक मार्ग शोधतात याच्यातनं की स्टेट हायवे डिक्लेअर करायच्या आधी तो सिटी हायवे डिक्लेअर करा, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये एक ही बाब खरी आहे की 2001 मध्ये PWDनी, तेव्हाच्या PWDनी 2001 मध्ये एक सर्क्युलर काढलं होतं की जेव्हा शहरी रस्ता होतो आणि जड वाहतुकी बायपास होतं त्यावेळी तुम्ही तो शहरी रस्ता करावा आणि बायपास रस्त्याला तो नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे हा डिक्लेअर करावा. त्या दृष्टीनं जेवढे प्रस्ताव आमच्याकडे आले किंवा यापूर्वी झाले आहेत तिथे तर आम्ही थांबवलंच नाही आहे. प्रश्न असा आहे की सर्वांचा मिळून जर विचार केला तर राज्य हे दारूबंदी हे करण्यापेक्षा मी वारंवार सर्वांना सांगेल, सर्व यामध्ये काम करणाऱ्या सर्व संघटनांना आणि व्यावसायिकांना सर्वांना की राज्यामध्ये कमीत कमी लोकांनी दारू पिली पाहिजे, की हे व्यसनमुक्ती हे आणली पाहिजे. व्यसनमुक्तीच्या आधारावर ही दारूबंदी हा त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. सरसकट दारूबंदी हा त्या ठिकाणी होऊ शकत नाही, नाहीतर अवैध वाढेल आणि अवैध इतक्या मोठ्या राज्यामध्ये 11 कोटीच्या राज्यामध्ये पोलिसिंग आणि आपला जर जी क्षमता आहे कॉस्ट प्रचंड मोठ्या प्रमाणात असेल. प्रेक्षक, दारूबंद महामार्ग सुरू या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहिली. रोग आणि मृत्यूचं प्रमुख कारण असलेल्या दारू विक्रीवर बंदी घालण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अत्यंत योग्य आहे. दारूबंदी असलेला गुजरातचा विकास नरेंद्र मोदींनी करून दाखवला, मग महाराष्ट्राच्या विकासासाठी दारू विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नाची गरज नाही असं स्पष्ट मत डॉक्टर अभय बंग यांनी मांडलं. कोर्टानं घातलेल्या दारू विक्रीच्या मुळे बेरोजगार झालेल्या 10 लाख कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न कसा सोडणार असा सवाल हॉटेल असोसिएशनचे तहसील पुनावाला यांनी केला. तर रोजगार बुडतो म्हणून मटक्याचे धंदे पण सुरू ठेवणार का असा प्रश्न विचारतानाच लोकांचं आरोग्य चांगलं राखण्याची जबाबदारी राखण्याकरता दारूबंदी योग्य आहे अशी भूमिका गिरीश फोंडे यांनी मांडली. कायदा कमजोर असल्यानं आणि पोलिसांची दारू विक्रेत्यांना साथ असल्यानं, मिलीभगत असल्यानं अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची तात्काळ जमीन मिळतो याकडे हेरंब कुलकर्णी यांनी लक्ष वेधलं. सरकारनं संपूर्ण दारूबंदी केली तरच महिलांना आजचे दिन येतील अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली. दारू विक्री बंदीमुळं बुडणाऱ्या उत्पन्नाची सरकारला काडी मात्र चिंता नाही, मात्र त्यामुळे वाढणाऱ्या अवैध दारू विक्रीला आळा कसा घालावा हे प्रचंड मोठं आव्हान आमच्या समोरचं आहे. जे कोणी 3दा अवैध दारू विकताना आढळतील त्यांना मोक्का लावायचा निर्णय पुढच्या अधिवेशनाच्या आधी घेतला जाईल. ज्या वाहनात अवैध दारू सापडेल ते वाहन सरकार दरबारी जप्त करण्यात येईल. या संदर्भातले कायदे कडक करण्यात येतील अशी घोषणाच एक प्रकारे आज उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. प्रेक्षको, आमच्या देशात आदर्शवाद विरुद्ध वास्तव असा संघर्ष कायम सुरू असतो प्रत्येक क्षेत्रात. पण जे वास्तव आहे ते आदर्श का ठरू शकत नाही आणि जे आदर्श आहे ते वास्तवात का येऊ शकत नाही हा खरा सवाल आहे. हायवे नजीकची दारू विक्री दुकानं बंद करणं हा आदर्शवाद झाला, पण खरी गरज आहे ती दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या आणि अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या तळीरामांना चाप लावण्याची, त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची. अगदी उच्च विद्या विभूषित असलेल्या महिलेकडून देखील दारूच्या नशेत हिट अँड रन सारखे प्रकार घडतात. काय होतं पुढे त्याचं? असे खटले निर्धारित वेळेत निकाली काढून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. उत्तर प्रदेशात महिलांनीच अवैध दारू विक्रीची दुकानं उद्ध्वस्त केली. अशी धडक मोहीम महाराष्ट्रातही सुरू व्हायला हवी. पोलिसांनी हायवे पोस्टिंग हे केवळ कमाईचं साधन मानता कामा नये, तर हायवेवरची दक्षता अधिक वाढवली पाहिजे. दारू पिऊन वाहन चालवण्याची हिंमतच होता कामा नये. एवढा कायद्याचा जेव्हा धाक होईल आणि दारूची प्रतिष्ठा जेव्हा कमी होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं महामार्गही सुरू राहतील आणि व्यवसाय देखील सुरू राहतील. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.